आम्हाला काल आण्याची या ठिकाणी पाणी संघर्ष समितीची बैठक झाली। जोपर्यंत नळवणे आणि शिंदेवाडीची बैठक झाली तोपर्यंत प्रामुख्याने तालुक्यात कोणाचाही फोन आला नाही। काल ज्यावेळेला आनेगावची त्या ठिकाणी बैठक झाली, आनेगावात ज्यावेळेला बोर्ड लागली आणि ते बोर्ड तालुक्यात ज्यावेळेला प्रसिद्ध झाले त्यावेळेला तालुक्यातून सगळे फोन यायला लागले। मग त्यामध्ये पवार गटाचे असतील, माऊली खंडागळे असतील, सगळ्यांचे फोन यायला लागले का बहिष्कार तुझा फिक्स झाला आहे बाबा, तुम्ही एकदा चर्चा करा आणि आमच्याशी चर्चा करायला या। काल तालुक्यातून सगळ्यांचे फोन आले हो। अमोल कोल्हे सध्याचे उमेदवार आणि माजी खासदार म्हणा त्यांनी टायमिंग दिला की उद्या 9 वाजता विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवरती मी त्या ठिकाणी सगळ्या सभा बाजूला सारून तुमच्याशी चर्चा करायला येतोय, तुम्ही तिथे या। त्याच्यानंतर मी आणे पटराबाग संघाची कोर कमिटी हे सगळ्याची चर्चा करायचा प्रयत्न केला। मी एकट्याने नाही, आण्याचे आहे डॉक्टर होते, वैभव होता, प्रदीप होता, बाळासाहेब दाते होते आणि जेवढ्यांचे माझ्याकडे नंबर होते तेवढ्यांना फोन केले आणि आपण जायचं का चर्चा करायला। ही चर्चा संध्याकाळपर्यंत चालू होती। मी सकाळी आण्यात 7 वाजता येऊन बसलोय, जायचं का नाही हे आणे आमचं मेन गाव आहे, या आण्याने ठरवायला पाहिजे होतं जायचं का नाही जायचं। आणे म्हणले आपण चर्चा करू, मग खासदार साहेबांची चर्चा करायला गेलो आणि चर्चा केली पाहिजे। ते कुठल्या पक्षाचे काय आहे, उद्या कोण निवडून येणार आहे, कोणाची गरज लागणार आहे हे माहीत नाही, पण चर्चा तर केली पाहिजे, आपलं मागणं तर तिथवर गेलं पाहिजे। म्हणून आम्ही त्यांच्याजवळ गेलो। पाण्याची जी सत्यस्थिती आहे, ज्यांनी प्रयत्न केले, आमदार अतुल शेठ बेनके असतील, त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील असतील, आशाताई बुचके असतील, त्यामध्ये अजितदादांनी घेतलेली पुण्याची मिटिंग असेल, अतुल शेठनी विधानसभेत मांडलेला तो प्रश्न असेल, एवढ्या स्थिती घडल्यात हे सगळं खासदारांच्या त्या ठिकाणी ध्यानात आणून दिलं आणि खासदार म्हणले मी त्याला प्रयत्न करेन। म्हणलं साहेब प्रयत्न करून जमणार नाही, पहिलं प्रयत्न काय करायचे ते सुद्धा त्यांना सांगितलं की पहिलं आमचं जे पाणी नियोजन आहे त्याच्यात आमचं नाव आलं पाहिजे, चौथ्या सुप्रीमात नाव आलं पाहिजे। चौथ्या सुप्रीमात नाव आलं तरच आम्हाला पुढं काय आहे ते मिळेल, नाही तर चौथ्या सुप्रीमात नाव नसेल तर आम्हाला काही मिळणार नाही। ही सगळी चर्चा झाल्यानंतर आमची पुण्यात झालेली बैठक सांगितली, अधिकाऱ्यांबरोबर झालेली बैठक सांगितली। चालू आहे का संपला? चालू आहे बहिष्कार मोडलेला नाही। आम्ही बहिष्कार नळवण्यात पहिली मिटिंग झाली त्या ठिकाणी सुद्धा मीच बोलणार आहे का आम्ही बहिष्कारावर ठाम आहेत। ग्रामसभेचा तुम्ही क्लिप काढा आणि कालही नळवण्यात आमची बैठक झाली, तिथं बहिष्कारावर आम्ही ठामच आहेत, पण चर्चा तर नक्की केल्या पाहिजेत, चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही। म्हणून आम्ही फक्त चर्चा केली। हां नाही अजिबात नाही, त्यावर आम्ही ठाम निर्णय आहोत, त्या ठामच आहे। हो अजिबात नाही। प्रश्न थेट आहे, हां समजा तुमचा प्रश्न सुटला, बहिष्कार मागे गेला, हवा कोणाची नाही सांगू शकत, हवा कोणाची, कोणाला मत थांबतो बोललो, हवा कोणाची कोणी सांगू शकत नाही, कोणाची बायको कोणाचं ऐकत नाही, कोणाचा कार्यकर्ता कोणाचा ऐकत नाही। आता ही निवडणूक मतदारांनी हातात घेतलेली, त्याच्यामुळं कोणी सांगन त्याला कोणी मतदान करणारे असं मुळीच राहिलेलं नाही। समय झालाय, तो जुना काळ होता, कोणीतरी सांगायचं मग मतदान करायचं, आता तो विषय राहिलेला नाही।